संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घालण्याला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रामध्ये ही संख्या आज मितीला 74 पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा वाढता आकडा काळजाचा ठोका चुकवू लागलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 मार्चला पुकारलेल्या जनता कर्फ्यूला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय। 22 मार्चचा हा जनता कर्फ्यू ऐतिहासिक दिवस ठरणार आहे। प्रशासनानं लावलेला कर्फ्यू आणि जनतेनं स्वतः केलेला कर्फ्यू यामध्ये फारसा फरक दिसला नाही। नागरिकांनी ठरवलं तर किती ऐतिहासिक निर्णय होऊ शकतो हे पुन्हा एकदा देशवासियांनी दाखवून दिलंय। संगमनेर शहर हे संवेदनशील म्हणून मानलं जातं। 1986च्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये काही वेळा संगमनेरमध्ये असे कर्फ्यू संगमनेरकरांनी अनुभवले आहेत। मात्र 1986 नंतर कर्फ्यू म्हणजे काय असतं हे जनता कर्फ्यूच्या निमित्तानं नवीन पिढीला माहिती पडलंय। सकाळी 7 वाजेपासून संगमनेर शहरामध्ये कडेकोट जनता कर्फ्यू सुरू झाला। आम्ही दुपारी 2च्या दरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फेरफटका मारला, तेव्हा आम्हाला देखील सर्वत्र शुकशुकाट, अतिशय शांतता, वाहतूक पोलीस वगळता रस्त्यावर दिसणारा एखादा दुधाचा टँकर, ॲम्ब्युलन्स या व्यतिरिक्त काहीच दिसलं नाही। तर डॉक्टर रणजित सातपुते हे इमर्जन्सी निमित्त आम्हाला दिसले आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधला। आपण उभे आहोत संगमनेर शहरातील जय जवान चौकामध्ये आणि या ठिकाणी आज आपण बघितलं की जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण शहर अगदी पिन ड्रॉप सायलेन्स झालेलं आहे। जे शहर रोज गजबजलेलं असतं, वायू प्रदूषण असतं, ध्वनी प्रदूषण असतं, परंतु आज जर आपण बघितलं तर ह्या शहराला एक खेड्याचं स्वरूप, खेड्यामध्ये ज्याप्रमाणे शांतता असते त्याप्रमाणे आज या संगमनेर शहरामध्ये आपल्याला शांतता पाहायला मिळत आहे। आणि हे सर्व जे काही आज जनता कर्फ्यू लोकांनी स्वतः पाळलेला आहे त्यामुळे हे सगळं वातावरण दिसत आहे। आता या ठिकाणी आपल्या समोर बोलण्यासाठी आहेत डॉक्टर रणजित सातपुते। तर नेमकी त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या कोरोनाविषयी आज जो जनतेनं जनता कर्फ्यू पाळलेला आहे तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे। डॉक्टर साहेब काय सांगाल? आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंस्फूर्तीने लोकांनी घरात बसणे आणि हा जो काही कोरोना व्हायरस आहे हा पसरून न देणे। जनता कर्फ्यू म्हणजे आपण लोकांनी घरात बसल्यानंतर संपर्क येणार नाही आणि त्यामुळे हा कोरोना व्हायरस पसरण्यास कुठंतरी थांबेल, आळा बसेल। तर अशा पद्धतीने कोरोना व्हायरस आपल्याला आळा कंट्रोलमध्ये घेण्यात येईल। एकंदरीतच महाराष्ट्रातील वातावरण बघितलं तर एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा हा वाढताना दिसतोय, तर या दृष्टीनं नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नागरिकांनी जागरूकतेने घरात बसणे, स्वच्छता पाळणे, साबण लावून व्यवस्थित हात धुणे आणि शक्य होईल तेवढं संपर्क न येणे आणि जे कोणी संशयित रुग्ण असतील त्यांनी घरातच क्वारंटाईन करणे हे आपल्या गावाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून याचा प्रसार थांबला जाईल आणि आपल्या देशाला त्याचा फायदा होईल। हा कोरोना व्हायरस जो काही आहे हा जवळजवळ सर्व संसर्गजन्य रोग आहे। जेवढा संपर्क जास्त होईल तेवढा याचा प्रसार जास्त होईल। आज जे काही आपलं जनता कर्फ्यू आहे यांनी जिथं जिथं कुठं लागण झालेली आहे ह्या व्हायरसची, ह्या व्हायरसच्या संपर्कात लोक येणार नाही आणि त्यामुळे ह्या व्हायरसचं जे आयुष्य 12 तासाचं आहे हा 14 तासाचा जो काही कर्फ्यू आहे याच्यामुळं हा व्हायरस बऱ्यापैकी जिथं आहे तिथंच मरून जाईल किंवा त्याचा नायनाट होऊन जाईल आणि याचा प्रसार थांबेल। जनतेने फार उत्स्फूर्तपणे संगमनेरमध्ये हा प्रतिसाद दिलेला आहे। आज मला इथं बाहेर यावं लागलं होतं, ते एक पेशंटची इमर्जन्सी डिलिव्हरी आहे म्हणून मला यावं लागलं होतं, पण रस्त्याला एकदम शुकशुकाट आहे। लोकांनी एकदम व्यवस्थितरित्या हा जनता कर्फ्यू जो काय आहे तो पाळलेला आहे आणि याचा निश्चित 100% फायदा होईल। प्रशासन एकीकडे अतिशय तातडीनं पोटतिडकीनं सांगते की अशी काळजी घ्या, वारंवार त्याबद्दल माहिती दिली जाते, परंतु पाहिजे त्या प्रमाणात अजूनही आज जरी जनता कर्फ्यू असला म्हणून फक्त शांतता दिसते, परंतु रोजचं जर वातावरण बघितलं तर अजूनही सिरियसनेस फार पब्लिकमध्ये दिसत नाही। काय वाटतं? सिरियसनेस पब्लिकमध्ये नाही आहे, कारण त्या प्रमाणात आपल्या देशात तरी आत्ता सध्या मृत्यूचं प्रमाण तेवढं नाही आहे ह्या व्हायरसपासून। पण इटली
किंवा जे काही देश बाधित झालेले आहेत तिथल्या आपण जे व्हिडिओ क्लिप बघतोय किंवा तिथल्या नागरिकांचं जे आव्हान बघतोय की तुम्ही घरातच राहा, जेवढं क्वारंटाईन व्हाल तेवढा याचा फायदा होईल, तर ते क्वारंटाईन होणं फार महत्त्वाचं आहे. आपण घरात बसणं हे फार गरजेचं आहे, जेणेकरून हा व्हायरस पसरणार नाही. जे इटली किंवा इतर देशातले जिथं जास्त प्रमाणात रुग्णाची संख्या आहे आणि जे रुग्ण आत्तापर्यंत दगावलेले आहेत त्या शहरातल्या लोकांचं आपण बघणं गरजेचं आहे आणि आपण धोका न पत्करता घरी बसणं आणि ह्या व्हायरसची रोकथाम थांबवणं हे आपल्याच हातात आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. हे होते डॉक्टर रणजित सातपुते. तर एकंदरीतच आता आपण बघितलेलं आहे की खरोखर लोकांनी स्वयंस्फूर्तीनं हा जो काही जनता कर्फ्यू आहे याला साथ दिलेली आहे. असंच ज्या काही प्रशासनाकडून सूचना येतील त्या सर्व सूचनांचं जनतेनं नागरिकांनी पालन करावं, तरच हा कोरोनाचा आपल्याला प्रादुर्भाव थांबवता येईल, हेच या निमित्तानं सांगता येईल. दरम्यान बसस्थानक परिसर आणि नवीन नगर रोडला आम्ही आमचा दौरा वळवला. राजपाल क्लॉजच्या समोर नगरपालिकेचे कर्मचारी प्रतिबंधात्मक औषध फवारणी करताना आढळून आले. तर केशव करपे मित्रमंडळानं ॲम्ब्युलन्समधून फिरून रस्त्यावर ज्यांना मास्क दिसणार नाही त्यांना मास्क वाटपाचं काम केलं. आज संगमनेरमध्ये एकीकडे जनता कर्फ्यू चालू आहे, तर दुसरीकडे मात्र काही सामाजिक संघटना असतील, काही हॉस्पिटलच्या वतीनं जे काही प्रिकॉशन घ्यायचे आहे त्यासाठी ते रस्त्यावर फिरून लोकांना जे सापडतील किंवा जे फिरताना दिसतील त्यांना मास्कचं वाटप करत आहेत. या ठिकाणी आपण बघूयात की या ठिकाणी ही जी काही ॲम्ब्युलन्स आहे ही शिवशाही पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स आहे आणि या ॲम्ब्युलन्समधनं जे काही रोडवर काही नागरिक फिरत आहेत किंवा जे इमर्जन्सी फिरत आहेत त्यांच्यासाठी मास्कचं वाटप केलं जातं आहे. नेमकी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा हा काय नेमके उपक्रम आहे. आज संपूर्ण जगाने जे कोरोनाचं सावध बाळगलेलं आहे त्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यू लागू केला असून आम्ही शिवशाही ॲम्ब्युलन्सतर्फे प्रत्येक जो सरकारी कर्मचारी असेल ज्यांना मास्क नसेल किंवा जे इमर्जन्सीसाठी पेशंट बाहेर येत आहेत किंवा माणसं रस्त्यावर फिरत आहेत इमर्जन्सी म्हणून त्यांना मास्कची सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना कसं प्रवृत्त करता येईल की घरात थांबण्यासाठी ह्याचीसुद्धा आम्ही लोकांना सांगत आहोत. त्यानंतर आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील ते आज फवारणीचं काम करत आहेत, त्यांचं खूप खूप आभार. त्यांनी एवढा जनता कर्फ्यू असूनसुद्धा नगरपालिकेने आपल्या संगमनेर शहरामध्ये खूप अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि रिस्क फॅक्टर ते अंगावर घेऊन आज काम करत आहेत. सर्व जनता घरामध्ये आहे आणि आपले नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर आहेत, ते आपले फवारणीचं काम करत आहेत आणि आपलं पोलीस प्रशासनसुद्धा प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून लोकांना घरामध्ये राहण्याचा संदेश देत आहे. मी सर्वांचे आभार मानतो की असाच प्रतिसाद देत राहा आणि आपण लवकरच या कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊ असं सर्वांना आव्हान करतो आणि धन्यवाद. नवीन नगर रोड 40 फुटी DP रोडवरून आम्ही दिल्ली नाका परिसरामध्ये गेलो. तर या ठिकाणी गेल्यानंतर वाहतूक पोलीस जेडगुले आणि आडकी या व्यतिरिक्त कुणीही नव्हतं. दिवसभर रस्ता ओलांडताना या भागामध्ये कसरत करावी लागते. मात्र आज या ठिकाणी वाहतूक पोलीस सोडून कुणीही दिसून आलं नाही. आपण आता उभे आहोत संगमनेर शहरातील जो काही महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे दिल्ली नाका. आणि या दिल्ली नाक्यावर सकाळपासून जनता कर्फ्यूमुळं सगळीकडे सुनसुनाट आणि शुकशुकाट आहेत. एखादं अर्धं वाहन सोडलं तर रस्त्यावर आत्ता आपल्याला काहीही दिसत नाही. मात्र जे महत्त्वाचे जे घटक आहेत या कोरोना प्रादुर्भावामध्ये जे काही महत्त्वाचं काम करत आहेत ते म्हणजे पोलीस असेल, महसूल असेल हे आणि आरोग्य विभाग. तर यातील एक घटक आपल्या समोर आहे ते म्हणजे आहेत पोलीस. आणि आरोग्य बरोबरच लोकांना वाहतुकीचा एक महत्त्वाचा एक विषय आहे आणि या वाहतुकीवर देखरेख ठेवणे किंवा जे काही परिस्थिती आहे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस हा घटक महत्त्वाचा असतो. आणि या ठिकाणी सकाळपासून जरी रस्त्यावर कोणी नसलं तरी आपली ड्युटी नियमित बजावणं हे त्यांचं कर्तव्य आहे. असे वाहतूक पोलीस आपल्या समोर आहेत. आज आपण नेमके सकाळपासून या परिसरामध्ये काय वातावरण राहिलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. साहेब, काय नेमके सकाळपासून परिस्थिती आहे? सकाळपासून परिस्थिती अशी आहे की 7 वाजल्यापासून जनतानी एकदम उत्कृष्ट असं प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्वत्र अशी शांतता आहे. लोक मनावर घेऊन सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट
सगळ्यांनीच व्यवस्थित असं पाळलेलं आहे की म्हणजे मरणाला घाबरल्यासारखं त्यांनी पाळलेलं आहे की खरंच हा करोना भयानक आहे. अशा स्थितीत त्यांनी मनापासून जनतेने सगळ्यांनी पाळलेलं आहे. रोजचं वातावरण ट्रॉफिकचं सिटी वाजवणं साईड सांगणं, तर आज काय वाटतं नेमकी तुम्हाला? आज तर ते बाजूलाच राहिलं, पण लोकांना समजवण्यातच वेळ गेला आमचा की तुम्ही येऊ नका बाहेर, किंवा सांगण्यात गेलं की तुम्ही आज पंतप्रधान साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जनता कर्फ्यू आहे, तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पाळा म्हणून हेच आम्ही सर्वांना सांगत होतो. आणि सर्वांनी ते ऐकलं. इतर दिवसापेक्षा आजच्या दिवसाला त्यांनी ऐकलं, विशेष महत्त्व म्हणजे त्याचं असं. तुम्हाला काय वाटतं? नाही तर बरोबर तेच आहे तेच. या ठिकाणी आपण बघितलं की पोलीस दादा म्हणतायत की रोजची ट्रॉफिकचं तर असतंच ताण, पण आज लोकांना काही सांगावं लागलं की बाबांनो जनता कर्फ्यू आहे आणि ते तुम्ही जबाबदारीनं पाळा. आणि या करोना व्हायरसला जर आपल्याला बाधित व्हायचं नसेल किंवा तो आजार जर आपल्याला टाळायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःची काळजी ही घेतली पाहिजे, हेच या पोलीस दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण बघितलं की दिल्ली नाका हा संगमनेर शहरातील महत्त्वाचा भाग आहे. इथे रोज मिनिटाला हजारो गाड्या जातात येतात, परंतु आज जर बघितलं तर एखादा अर्धं एमर्जन्सी वाहन सोडलं तर या ठिकाणी आपल्याला काहीही पाहायला मिळत नाही. आणि एखाद्या खेड्यातलं वातावरण ज्याप्रमाणे आहे तसं आजचं या गजबजलेल्या संगमनेर शहराचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि पुणे नाशिकच्या मध्यावर असलेलं हे संगमनेर शहर आज मात्र सगळीकडं शांतता आणि शुकशुकाट दिसत आहे. मेन रोड, नगरपालिका, बाजारपेठ या परिसरामध्ये सर्वत्र लहान मोठी दुकानं बंदच होती. या जनता कर्फ्यूविषयी दैनिक नायकचे संचालक ज्येष्ठ पत्रकार श्याम तिवारी यांच्याशी आमच्या टीमनं संवाद साधला. आपण उभे आहोत संगमनेर शहरातील नगरपालिका या परिसरामध्ये. आणि आपण बघितलं आहे की बरेच आपण ठिकाणावर आपण जाऊन आलो आहे की सगळीकडे संगमनेर शहरामध्ये अतिशय शुकशुकाट आणि शांतता आहे. जनता कर्फ्यूला चांगला म्हणजे 100% प्रतिसाद या संगमनेर शहरामध्ये मिळालेला आहे. आणि या जनता कर्फ्यूबद्दल काही नागरिकांची किंवा काही जे काही पत्रकार वगैरे जे लोक आहेत त्यांची काही मतं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि आपल्या समवेत आत्ता सध्या दैनिक नायकचे संपादक श्यामभाऊ तिवारी आहेत, त्यांच्याकडून या जनता कर्फ्यूबद्दल आपण जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. नेमकी काय वाटतं, कसं राहिला हा कर्फ्यू? एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे आव्हान आज लोकांना केलं होतं की जनता कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाळून एक प्रकारे ह्या विषाणूंना जो प्रादुर्भाव अख्ख्या जगभरात होतो आहे तो रोखण्यासाठी म्हणून आपण सर्वजण जनतेच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न करूयात. त्या प्रयत्नांना खूप मोठं यश संगमनेरमध्ये मिळाल्याचं दिसून येतं आहे. सकाळपासून एकही व्यवहार संगमनेरातला सुरू नाही. एखाद दुसरं मेडिकल स्टोअर जर सोडलं तर संगमनेरातली अत्यावश्यक सेवेत मोडणारे मेडिकल स्टोअरसुद्धा आज बंद आहेत. रस्त्यावर फक्त पोलीस आणि अत्यावश्यक सेवेची वाहनं दिसत आहेत आणि दुधाचे टँकर वाहताना आपल्याला दिसत आहेत. एखाद दुसरी जी मंडळी गंमत म्हणून फिरणारी आहेत त्यांना पोलीस वेळीच थांबवून त्यांना परत घराकडे पाठवत आहेत. एकंदरीत सकाळपासून जे चित्र दिसतं आहे ते खूप मोठा प्रतिसाद मिळाल्याचंच आहे. आणि विशेष म्हणजे मी सकाळी टोल नाक्यावरही चक्कर मारून आलो. अर्ध्या ते पाऊण तासाच्या कालावधीत मी टोल नाक्यावर होतो. या अर्धा पाऊण तासाच्या कालावधीत हजारो वाहनं जाणाऱ्या त्या टोल नाक्यावरून एकही वाहन गेलं नाही. यावरूनच या जनता कर्फ्यूचं यश आपल्याला दिसून येतं. नेमकी महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते, आता ती 74वर पोहोचली आहे. तर एक पत्रकार म्हणून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? ह्या विषाणूंवर अद्यापपर्यंत कुठलंही औषध कुणालाही सापडलेलं नाही. त्याच्यावर विविध देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. WHO कडूनही औषध निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्यापपर्यंत यश मिळालेलं नाही. ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव जर रोखायचा असेल तर आपण स्वतःला क्वारंटाईन करण्याची गरज आहे. क्वारंटाईन करणं म्हणजे आपण आपल्या घरात आपल्या स्वतःला आपल्या परिवारासह बंदिस्त करून घ्यायचं. हाच एकमेव पर्याय त्याच्यावर आहे. आणि कदाचित येत्या काही दिवसांमध्ये आणखीन हे निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे. जसं की आत्ताच ब्रेकिंग आली आहे की 31 मार्चपर्यंत रेल्वे प्रशासनानं देशातल्या सगळ्या रेल्वे थांबवल्यात. म्हणजे सर्वसामान्य माणसांसाठी आता इथून पुढे 31 मार्चपर्यंत रेल्वे नसेल. त्यामुळे कदाचित होऊ शकतं उद्या महाराष्ट्र सरकारचा निर्णय येईल की ST महामंडळाची सेवा बंद केली जाईल.
त्यामुळे महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांच्यामार्फत एक कठोर उपाययोजना राबवल्या जात असताना आपलंही कर्तव्य आहे, कारण ते आपल्या सुरक्षेसाठी आहे. नागरिकांनी स्वतःला घरात बंद करून घेतलं पाहिजे. घराच्या बाहेर पडून गंमत म्हणून इकडे तिकडे फिरणं म्हणजे ह्या विषाणूंचा प्रसार करण्यासारखं होईल. त्याच्यामुळं एकच अपेक्षा प्रशासनाची, पत्रकारांची किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्यांची असेल की नागरिकांनी स्वतःला बंदिस्त करून घ्यावं, घराच्या बाहेर पडू नये. नागरिक आज जनता कर्फ्यूमुळे घरात बसले असले तरी पोलीस असेल, महसूल असेल किंवा आरोग्य विभाग असेल, ही जी काही यंत्रणा आहे ही आजही कार्यरत आहे. ती लोक काय सांगाल त्यांच्याबद्दल? निश्चितच त्यांचेही जीव धोक्यात आहेत. ते सुद्धा माणसंच आहेत. त्यांनाही ह्या विषाणूंची लागण होऊ शकते. हा धोका त्यांना माहीत असतानाही केवळ नागरिकांचे जीव वाचावे म्हणून प्रशासनाच्या वतीनं खूप कठोरपणे परिश्रम घेतले जात आहे. खास करून मी उल्लेख करेल पालिका प्रशासन, आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन आणि विशेष करून महसूलचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांनी खूप परिश्रम घेतलेत. हे स्वतः मोटरसायकलवर फिरून लोकांमध्ये जनजागृती करतायत, लोकांना घरामध्ये बसण्यास सांगतायत, लोकांना तोंडाला स्कार्फ बांधायला सांगतायत, रुमाल बांधायला सांगतायत, हात वारंवार धुण्यास सांगतायत. यावरून प्रशासन फार कळकळीने आणि समर्पित भावनेने काम करतात. असं चित्र गेल्या 8-10 दिवसामध्ये संगमनेरात पाहायला मिळतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत संगमनेर म्हणजे जातीय दंगलीचं केंद्र मानलं जात होतं. प्रशासनाच्या विरोधात असो किंवा जातीय दंगली असो, संगमनेरात वर्षातून अशा दंगली घडायच्या. मात्र हा जो कालखंड आहे हा 1986च्या आधीचा कालखंड होता. 86 नंतर इथली परिस्थिती बदलली. लोकांनी समृद्धीने, गुण्यागोविंदांनी राहायला सुरुवात केली आणि एकंदरीत जे जातीय तणावाचं एक काळा डाग संगमनेर शहरावर होता तो 86च्या काळामध्येच पुसला गेला. 86च्या नंतर जन्माला आलेली जी पिढी आहे त्या पिढीला कर्फ्यू काय असतो हा प्रकार आजवर माहीत नव्हता. पण ह्या जनता कर्फ्यूच्या माध्यमातून कर्फ्यू म्हणजे रस्त्यावर निर्मनुष्य होणं, रस्ते निर्मनुष्य होणं आणि शुकशुकाट पसरणं, याला कर्फ्यू म्हटलं जातं. याचं मूर्तिमंत उदाहरण आजच्या पिढीला ह्या कर्फ्यूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हे एक वैशिष्ट्य या निमित्ताने सांगावंसं वाटतं. धन्यवाद शंभू. हे होते ज्येष्ठ पत्रकार श्याम तिवारी. त्यांनी अतिशय महत्त्वाचा सल्ला नागरिकांसाठी दिलेला आहे आणि तो म्हणजे स्वतःची काळजी घेणे. कारण या कोरोना व्हायरसचा जर प्रादुर्भाव रोखायचा असेल तर जेवढी स्वतःची काळजी घेता येईल किंवा गर्दीमध्ये न मिसळणं असेल किंवा ज्या प्रशासनाकडून सूचना येतील त्याचं तंतोतंत पालन करणं, हेच या आजच्या मितीला तरी या प्रादुर्भावापासून रोखण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि असेच आपण अजूनही काही ठिकाणी जाणार आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे ती आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत. अत्यावश्यक सेवेतील काही मेडिकल, हॉस्पिटल वगळले तर संगमनेर शहरामध्ये आज एकही व्यवहार किंवा उद्योग सुरू नव्हता. फक्त होती ती शांतता. संगमनेरकरांनी अनुभवलेला हा ऐतिहासिक जनता कर्फ्यू नेहरू गार्डन, पोलीस स्टेशन, क्रीडा संकुल, बीएड कॉलेज, नवीन अकोले रोड हा परिसर देखील कधी नव्हे तो इतक्या वर्षानं शांत झाला होता. आजपर्यंत अनेक बंद, मोर्चे, निषेध या शहरानं अनुभवलेत. मात्र आजचा जनता कर्फ्यू काही वेगळाच होता. गोरक्षनाथ मदनेसह बाळासाहेब गडाख, सी न्यूज मराठी, संगमनेर.